तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चालू आहे आपल्या शेतामध्ये. तुम्हाला सांगतो की आपलं शेत भरपूर लांब आहे. चला मग काय काय होते काय काय नाही बघूया. चला भेटूया शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये तर आता एंटर झालेलो आहे, म्हणजे की रस्त्यानं चाललेलो आहे. तुम्हाला मी एकदा रस्ता दाखवतो की आमच्या शेतात जायचा रस्ता आहे कसा. मित्रांनो खूप डेंजर रस्ता आहे. असा रस्ता कोणाचाच नसायला पाहिजे. पण ज्याला आहे ना रोड शेजारी वावर नसलं आणि आपलं अंतर वावर असलं की खूप त्रास होतो. पण वावर आहे ही लई मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. काही लोकांना तर वावरच नाही आहे. मी तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो. हे बघा तुम्ही, पाय भासतात त्याच्यात. मी बूट चप्पल काहीच नाही आणलं आणि ही रस्ता बघू शकता तुम्ही, खूप डेंजर अशी. तर चला मग मित्रांनो, ह्या रस्त्यानं आपल्याला जायचं आपल्या शेतामध्ये. मित्रांनो आता आपण आपल्या तार नेलीत आलेलो होतो आणि तार आपण इथं घेतलेला आहे, म्हणजे पिकअप केलेला आहे आणि आपण चाललो आता मित्रांनो घरी. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर. नाही तर मग रस्त्यानं काही इंटरेस्टिंग जर भेटलं तर तुम्हाला मी सांगणारच आहे. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या घरी चाललो होतो आणि तुम्ही बघू शकता की पेरणी जी आहे ना मित्रांनो, ती आता इथं 70-80% पूर्ण झालेली आहे. हे बघू शकता, ह्यो आपल्या शेतात जायचा रस्ता आहे. आता हा असा जातोय त्या पांदीला लागतोय. तर चला मग आपण बी जाऊया. ह्या रस्त्याने जायचं, आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतातून आता भरपूर लांब आलेलो आहे आणि तुम्हाला मी त्याचं वातावरण दाखवलं होतं ना, हे बघू शकता तुम्ही. आणि वापस येता येता अशी हालत खराब झाली ना आपली. हे रस्ता बघू शकता तुम्ही, भरपूर खराब रस्ता आहे मित्रांनो. चालताना लई त्रास होऊ राहिला आणि माझं जो वजन पण आहे ना, तिकून येताना काही नव्हतं, इकडून जाताना भरपूर वजन आहे. चला मग काय काय होते काय काय नाही, आता घरीपर्यंत जास्त रोग आपल्या संग. ते बघू शकता तुम्ही, रस्ता आता आपला आलेला आहे. म्हणजे आपल्याला आता मातीतून चालायचं काम नाही आहे. रस्त्यात डायरेक्ट रस्त्याने जायचं आता घरी. तर मग हे बघू शकतो तुम्ही, रस्त्याला आपण लागलेलो आहे. पण आता खडी ना असे टोचतात ना पायाला. मित्रांनो मातीत गेलं आणि मातीतून बाहेर आलं की पाय असे नरम होतात आणि खडी असे टोचतात पायाला. सूर्यदेवता बघू शकता, अजून सूर्यदेवतानं तोंड दाखवलेलं नाही आहे. आणि आपण चाललो मित्रांनो ह्या रस्त्याने घरी. आपलं घर तिकडे, आपल्याला जायचं मित्रांनो ते तिकडं. चला मग भेटूया रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावर. मित्रांनो आपण आता रस्त्याने लागलेलो आहे आणि मित्रांनो तिकडच्या पेक्षा इथं चालायला सोपं जात आहे. खडे टोचतात पायाला, पण मग काही पायात घुसायचं भिव राहत नाही. तुम्ही बघू शकता की आता हे रस्ता आहे आणि हा आपली पायी चाललेत मित्रांनो. याच्यावर खडे आहेत मित्रांनो, टोचतात पण एवढं काही भिव नाही राहत आता. कारण की ह्या काळ्या मातीमध्ये कुठं काय पडेल हे सांगता येत नाही. भस्कन पायात घुसन आणि माझ्या पायामध्ये घुसलं तर केळी बघू शकता मित्रांनो. केळीसाठी खत पण इथं ठेवले. इथं डीपी मित्रांनो, आपल्या शेतात जी लाईन जाते ती डीपी इथंची. आणि हे वातावरण मित्रांनो आजचं आमचं इकडचं. तर मग मित्रांनो आता लोक तुम्हाला चांगलं वाटत होतं, पण असे खडे टोचा लागलेत ना पायाला. कारण की पहिले वल्ल्याच्यात गेलो ना, तर जास्त काय झालं माहिती आहे का, की वल्ल्याच्यात गेलो म्हणजे पाण्यात गेलो, पाय असे नरम झाले. तर नरम झाले मग खडे आहेत ना असे टोचतात ना पायाला. इकडं दाखवतो मी तुम्हाला एकदा. हे बघा मित्रांनो, याच्यात बारीक 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 खडे आहेत, ते असे टोचतात पायाला. तर मग मित्रांनो आपण आता इथं घरी आलेलो आहे आणि सूर्यदेवता बघू शकता अजून काही वर आलेले नाही आहे. आणि आणि आता तुम्हाला काय वाटतं, आराम करायचा आहे? नाही मित्रांनो, आपल्याला आता जायचं डबल काम करायला वापस. कारण की मित्रांनो सकाळचे 6:30 झालेले आहेत. कोण कोण माझ्यासारखं काम करतं इतकं सकाळी सकाळी उठून, ते कमेंट करा जरूर. तर मग मित्रांनो चला, आपल्याला आता जायचं आहे शेतामध्ये डबल वापस, म्हणजे की इकडच्या. तर चला मग पाणी गिणी घेऊन जाऊया डबल वापस. 6:30 टाईम झालेला आहे. आपलं आज कंप्लीट काम झालं पाहिजे तिथलचं. लांब आलेलो हे बघू शकते, ते गटार किती साचलेले. तर शेतात जायचे रस्ते आहेत मित्रांनो आमच्या इकडचे. विदर्भ म्हणजे की इथं विकासाची नावाची गोष्टच नाही आहे. इकडे बघू शकता, इकडं आहे मित्रांनो, इकडे पाहिलं आहे मी. तर चला तिथं जर असलं तर घेऊन जाऊया, नाही तर मग आपल्याला आपल्या शेतामध्ये जाणं आहे वापस डबल. तर चला मग पाहूया आणि घेऊन जाऊया. मग मित्रांनो आता आपण भरपूर इथं लांब आलेलो आहे आपल्या घराकडे जायला. आणि हे बघू शकता अशी मल्चिंग राहते मित्रांनो. आणि ही मल्चिंग आपण आपल्या शेतातून आणली नव्हती. हे बघा तुम्हाला दिसत असं, दिसते का नाही मला काही माहीत नाही. हे बघा, हे टोपरे बांधायला लागतं मित्रांनो, नाही तर मग आपले जे नेट टाकणार ना मग त्याच्यावरती फाटते. तर चला मग आता बघूया आपण की आपल्याला शेतात गेल्यावर अजून काय काय काम करायचे आणि काय काय नाही. मित्रांनो काम भरपूर चालणार आहे आपलं, कारण की इथं बी करायचं आहे, घरच्या वावरात बी करायचं आहे, आपल्याला तूर पण लावायची आणि उडीद पण मूग लावायचा आहे. अशी कोणाची कामं लांबली आहेत हे नक्की सांगा मित्रांनो कमेंट. आणि इथे चालू आहे झाडझूड सकाळी सकाळी. आणि आपलं आज ते मल्चिंग आणून ठेवली. आता आपण चाललो आहे आपल्या शेतामध्ये. इकडं हा तार आहे मित्रांनो, आपला तार आणि ते मल्चिंग घेऊन जायचं आहे. तर मग मित्रांनो आपण पुढे आपल्या घरी आता इथं आलेलो आहे आणि आपण सगळं सामान इथं आणून ठेवले. आता आपल्याला जायचं आपल्या डबल शेतामध्ये वापस. कारण की मित्रांनो आपलं चालू इथं काम. तर जरा सगळं नाश्ता करूया आणि डबल वापस जाऊया. तर चला मग काय काय होते आज दिवसभर, काय काय नाही आज बघूया. तर मग मित्रांनो आता आपण थोडाफार इथं नाश्ता केलेला होता आणि आपल्याला थोडी भूक लागलेली सकाळची आता झाली मित्रांनो 8 वाजता. आपण चालूया आता आपल्या शेतामध्ये. तर शेतामध्ये आपल्याला घेऊन जायचं मित्रांनो आता हे मल्चिंग आणि तो तार. तर चला निघू इथून पटकन आणि जाऊया आपल्या शेतामध्ये. इथून आपल्या रस्त्या शेतात जायचा.
तर मग मित्रांनो आपण आता आपल्या शेतामध्ये इथं आलेलो होतो आणि इथं येऊन आपल्याला काय काम करायचं काय नाही मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगून देतो पटकन. हे बघा मित्रांनो, हा जो तार आहे ना, हा तारा वाढायचा मित्रांनो आपल्याला असा वर हे बघू शकता, असं वडील ना असा वाढायचा इकडं. आणि हो पण बघू शकता 2 तार आपली राहिलेली होती आणि तर गॅप लय मोठा पडले आपला. तर तुम्ही बघू शकता की आता हे टामे जाईल मित्रांनो, हे टाम्या ठोकायला आपल्याला अन्नाचा घन राहिला मित्रांनो घरी विसरून. तुमच्या संग बी असं काही होईल मित्रांनो की काही सामान घरी येऊन राहिले आणि त्याच्या वाजून काम गुतलंय, असं कधी झालंय का तुमच्या संग? तर चला मग आपल्या संग झालंय, पटकन जाऊया आणि घन घेऊन येऊया. तर मग मित्रांनो आपण इथं आता निघलेलो होतो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की हे बघू शकता लिंबाचं झाड आहे आणि याच्या खाली बघू शकता किती मोठ्या लिंबोळ्या पडेल. तर मग मित्रांनो ह्या वाढणारा पाळल्या होत्या. हे मित्रांनो बगीचा आहे आपला संत्र्याचा. तुम्ही बघू शकता की आज किती मस्त दिसून राहिलेलं आहे मित्रांनो. पावसाचं पाणी आणि आपलं जे देतो पाणी त्याचा लय मोठा फरक आहे जमीन आसमानचा. तर इथलचं वातावरण जे मित्रांनो ते एक नंबर झालेलं आहे. मित्रांनो आपण आता घरी आलेलो होतो आणि आपण आता घन घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही आपल्या हातात घन आहे मोठा 7.5 किलोचा घन आहे मित्रांनो मोठा. तर चला मग आपल्या कामाला होती इथे स्टार्टिंग. चला मग जाऊया पटकन आपल्या शेतामध्ये करूया काम स्टार्टिंग. तर चला आपलं अजून शेत भरपूर लांब आहे मित्रांनो आणि घन घेऊन चाललो आहे आपण आता आपल्यासोबत. हे बघा, चला तुम्हाला दाखवतो या घनाचं तिथे गेल्यावर काय काम येतं. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या शेतामध्ये इथं घन घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आता या घनाचं आपल्याला काय काम आहे मी तुम्हाला सांगतो. बघा हा घन आहे आणि ही टामी मित्रांनो, ही टामी याच्यामध्ये खोसून लागते. तर मग मित्रांनो टामी आता इथं आपण खोसून घेतलेली आहे आणि आता या घनाने ठोकायचं आहे. तर मग मित्रांनो आता आपण इकडे काम करायला आलो पण काही काम आपलं झालेलं नाही. मी चालू आहे वापस डबल आपलं काम करायला. चला मग भेटूया आपल्या नेटात गेल्यावर. हे बघू शकता आत्ताचं वातावरण जे आहे मित्रांनो ते खूप गरमट झालेलं आहे. पाणी येतो काय का दुपारून सगळं पेरणं झालेलं आहे मित्रांनो लोकायचं. आणि इथं बघू शकता तुम्ही हे धुरा आहे मित्रांनो, हा रोड आहे. या रोडवर आपलं घर आहे, तिकडं बघू शकता तुम्ही ते तिकडं चाललं आहे ट्रॅक्टर. आपण आता आपल्या कामाला इथं आलेलो आहे आणि आता आपलं काय करायचं माहिती आहे का की इथलचा जो हे तार आहे ना हा बांधायचा आहे आणि हा खाली त्या टामील बांधायचा आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की सगळीकडे लोक आहे, सगळं पंपायचं यायचं त्याचा आवाज येतो. इथं चालू आहे मित्रांनो शिपणं ट्रॅक्टरनं. तर चला आपल्या कामाला करूया आपण सुरुवात. आपल्याला तर असा तार पूर्ण ओढून घ्यायचा आहे. इथं आता फक्त 2-3 राहिलेली आहेत आणि इकडे सगळे टोपडे झालेले आहे. तिकडे बघू शकता तुम्ही इकडे चालू आहे फवारणं सोयाबीन, म्हणजे ज्याच्यामध्ये तण उगत नाही ना नंतर मग त्याच्यामुळे सोयाबीन फवारणं चालू आहे मित्रांनो. इथं चालू आहे ते तिकडे एक चालू आहे, 2 ठिकाणी फवारणं चालू आहे आणि आपलं चाललं इकडे टोपडे बांधणं. हे बघा मी आता पण नेमकं बांधलं आणि आता मी बांधत आलो मित्रांनो. तिकडचं आपलं बांधणं व्हायले आईने तिकडे काड्या उचलायला लागली. चला आपण हे पटकन बांधून घेऊन मला मारायची ताण लागली. झालं आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. टोपरी गिपरी बांधून तारकीर ओढून सगळं ओके झालेलं आहे. इकडचं हे ट्रॅक्टरवाल्याचं बी झालं सगळं आणि आपण चाललो आता ह्या रस्त्यानं घरी. तर चला मग मित्रांनो भेटूया तुम्हाला घरी गेल्यावर, कारण की मला जायचं मित्रांनो आमच्या गावाशेजारी एक गाव आहे. हे बघू शकता ट्रॅक्टर आता त्यांच्याकडं चाललेत, घरी चालले आहेत म्हणजे दुसरीकडे चालले ते फवारायला आता. तर ते पलीकडचं पण एक ट्रॅक्टर चालू आहे, इकडचं पण एक ट्रॅक्टर चालू आहे आणि आपण चाललो आहे ह्या रस्त्यानं आपल्या. इकडे बघू शकता संत्र आहे मित्रांनो, हे तुम्हाला दाखवले तुम्ही सकाळी. चला मग जाऊया पटकन आणि आणूया पटकन आपलं काय आणायचं ते. मित्रांनो आपण आता घरून निघलो होतो आणि आपण आता इथं आद्यामधून आलेलो आहे. तुम्ही इथं वातावरण बघू शकता की सगळ्या शेतातमध्ये मित्रांनो लोक आहेत आणि आपण चालू मित्रांनो काहीतरी सामान आणायला. तर चला भेटूया तुम्हाला तर मग मित्रांनो आपलं काम आपण आता करून वापस चाललेलो. तुम्ही बघू शकता की रस्ता आणि हे बघू शकता की पूर्ण 10 बळ पण आलेलं आहे आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही की किती मस्त इथं होऊन राहिलेला आहे. आणि आता आपण मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता तुम्हाला पुढे गेल्यावर. तर मग मित्रांनो आता आपण बाहेर गेलतो गावात, तिकडे गेलतो आणि तिकडून आपण घरी पण आलेलो आहे मित्रांनो. भरपूर टाईम झालेला आहे मित्रांनो. आता झाले संध्याकाळचे 6:30 वाजता मी तुम्हाला इथं बोलत आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की इथलं जे वातावरण आहे ते एक नंबर होईल आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही की अजून लोकांचं मित्रांनो पेरणं चालू आहे आणि पाणी चालू झालेलं आहे. पाणी चालू झालेलं आहे म्हणजे की आता पेरणं थोडंफार बंद होऊ शकते. यावर बघू शकता कसं पळून राहिलेलं आहे इथं पुढं आणि हे खूप वेगानं पाणी येऊन चालू झालेलं आहे मित्रांनो. आपल्या नेटाचं सगळं काम क्लिअर झालेलं आहे. आता उद्या याच्यामध्ये नाल्या पाडायच्या. दादा नाल्या कशा पाडायच्या आणि काय हे तर तुम्हाला आता उद्याच समजेल. चला मग मित्रांनो मी आता सध्याच्या इथून जातो घरी, कारण की इथे येऊन राहिलं पाणी. बघू शकता पूर्ण आभाळ काळं डक झालेलं आहे लगे.